तर नमस्कार मित्रांनो, मी विराज स्वागत करतो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज चाललेलो आहे पुण्याला। तर पुण्याला चाललोय तर आता मी पोलादपूर या ठिकाणी आहे। तर इथून पोलादपूर मधून जो काय आंबेनळी घाट आता बघायला भेटणार आहे। तर आता आंबेनळी घाटाला सुरुवात झालेली आहे आणि आंबेनळी घाटातील जो काही निसर्ग आहे, जो मोठमोठे डोंगर, हिरवेगार झाडी आणि हा सुंदर असा रोड आणि प्रतापगड ह्या ठिकाणी कसं जायचं, महाबळेश्वर या ठिकाणी कसं जायचं, हे देखील ह्या व्हिडिओतून बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ नक्की सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओतून खूप काही तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि खूप काही मजा मला देखील करायला भेटणार आहे। आणि तुम्हाला बघायला भेटत असेल सुंदर अशी झाडे आहे आणि सिंगल लेन असा रोड आहे आणि खूपच भारी वाटतंय मस्तपैकी। तर भेटूया पुढे, अजून काय दाखवणं इतकं असणार आहे ते नक्की तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, काय झाडे आहे ना, बघू शकता। सुंदर असा इकडे समोर डोंगर देखील आहे, नागमोडी वळणे देखील आहेत, भरपूर अशी मोठमोठी वळणे आहेत आणि मोठमोठे असे डोंगर तुम्हाला बघायला भेटत असतील। माझ्या उजव्या साईडला जो मोठमोठ्या दऱ्या देखील आहेत खालती, ते देखील बघायला भेटत असेल तुम्हाला। आणि बघू शकता सुंदर असा पुढे डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या कडेलाच पूर्ण ढग अडकलेला बघायला भेटत असेल तुम्हाला। खूपच भारी वाटतं पावसाळ्याच्या वेळेला जे सौंदर्य उमटलंय ना, हिरवगार एक नंबर भारी असं मला बघायला भेटत असेल। तर मित्रांनो, बघू शकता सुंदर असा इकडचा निसर्ग आणि वरच्या साईडला प्रतापगडचा बुरुज बघायला भेटत असेल। तर ह्या वरती जे बुरुज आहे तर त्या ठिकाणी प्रतापगड आहे आणि त्याच खालच्या साईडला तुम्हाला प्रतापगड धबधबा बघायला भेटत असेल।
तर मित्रांनो, खरोखर जर मी बाईक घेऊन आलो असतो ना, तर आजूबाजूचा जो काही निसर्ग आहे ना, तो देखील प्रत्यक्ष अजून व्यवस्थितपणे क्लिअर व्हिडिओ शूट करून दाखवण्याचा मी प्रयत्न केला असता. पण आता एस टीमध्ये असल्यामुळे कसं स्वतःची गाडी नसते आणि एस टी असल्यामुळे कसं स्वतः काय आपण थांबवू शकत नाही, कुठे आपल्याला जिथे थांबवायला पाहिजे त्या ठिकाणी. तर बघू शकता, आता काय ह्या व्हिडिओतून एवढं दाखवण्या इतकं प्रयत्न केला, पण पुढच्या वेळेला नक्की मी स्वतः बाईक राईड करेन आणि आंबेनळी घाट कशा प्रकारे आहे हे देखील पुरेपूर माहिती देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि येण्याचा प्रयत्न करेनच. प्रतापगड आणि महाबळेश्वर हे या ठिकाणी मला यायचंच आहे फिरण्यासाठी. तर येणार नक्की आणि तेव्हा व्हिडिओतून तुमच्यापर्यंत खरोखर प्रत्यक्ष दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर आता सध्या जरा इकडून प्रवास करतोय एस टीतून, तर म्हटलं व्हिडिओ तरी तुमच्यापर्यंत शेअर करावं, म्हणूनच व्हिडिओ तरी तुमच्यापर्यंत आता हा व्हिडिओ शेअर करत आहे तुमच्यापर्यंत. इकडचं निसर्ग, इकडचं सौंदर्य आणि कसं काय प्रतापगडकडे महाबळेश्वरकडे जायचं ते देखील दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि ते पण थोडक्यातच, कारण तेवढं काय आपल्याकडे थांबण्यासाठी वेळ नाही. एस टी असल्यामुळे बाईक असती तर खरोखर मी स्वतः थांबून व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न केला असता. तर मित्रांनो, इकडे फलक देखील तुम्हाला लावलेले बघायला भेटत असतील. आणि इथून आतमध्ये प्रतापगड या ठिकाणी जाणारा रोड आहे. तर प्रतापगड किल्ल्याकडे जाणारा रोड राईट साईडला गेलेला आहे आपल्या. आणि इथून पुढे महाबळेश्वरचा प्रवास चालू झालेला आहे आमचा. तर महाबळेश्वर कशा प्रकारे आहे हे देखील ह्या व्हिडिओतून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. शक्यतो बस स्टँडपर्यंत हा व्हिडिओ बघायला भेटणार आहे महाबळेश्वरच्या. तर हा व्हिडिओ नक्की आवर्जून बघा. तर मित्रांनो, बघू शकता आजूबाजूला एक नंबर अशी घनदाट झाडी आहे आणि ह्या झाडीतून सुंदर असा रोड जात आहे. रोड एक नंबर आहे आणि आजूबाजूला एक नंबर अशी घनदाट झाडी आहे आणि ह्या झाडातूनच हा रोड आहे. तर ह्या रोडवर जर रात्रीचा प्रवास करताना जर काही गाडीचा मेकॅनिक इश्यू आला तर तो काय करेल, एक विचार करा खरोखर. कारण माझ्या मनामध्ये हा विचार आला आहे आणि खरोखर म्हणजे एक नंबर असा खतरनाक प्रवास असेल रात्रीचा. तर कारण आजूबाजूला इतकी घनदाट झाडे आहे ना की रात्री कोणी इकडून रहदारी जास्ती लोकांची गाड्यांची असेल की नाही हे सांगता येत नाही. कारण वळणं देखील इतकी जवळ आहेत आणि आजूबाजूला घनदाट जंगल देखील आहे आणि त्याच्यातच परत प्राणी, मोठमोठे असे प्राणी आहेत आणि खूपच म्हणजे खतरनाक असा इकडचा रात्रीचा प्रवास असू शकतो. पण व्हिडिओतून एकदम असं सोपं वाटत असेल. आंबेनळी घाट हा चढताना उतरताना हा जो काही व्हिडिओतून सोपा वाटत असेल, पण प्रत्यक्ष जेव्हा तिकडून तो प्रवास करत असतो ना तेव्हाच त्याला समजत असतं. तर मला देखील आता समजतंय आणि मी पण असा विचार केला आहे, रात्रीचा जर इथे मेकॅनिक इश्यू झाला तर काय करणार. विचार करण्याची गोष्ट आहे खरोखरच. जर इतकं घनदाट जंगल असेल तर बघू शकता, सुंदर, खूप भारी वाटतंय, खूप मज्जाही देखील येते.
तर मित्रांनो, नक्कीच आपण बाईक राईड करू आणि आंबेनळी घाट हा पूर्णपणे क्लिअर आपण व्हिडिओला शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत. आणि आता सध्याची परिस्थिती बघू शकता, रोड चांगला आहे, आजूबाजूला हिरवीगार झाडी आहे आणि सिंगल लेन रोड आहे. मोठी गाडी जर पुढून आली तर थोडं जरा प्रॉब्लेम होऊ शकतातच आणि जास्ती वळणं देखील आहेत मोठमोठी बघू शकता. आणि ह्या ठिकाणी पर्यटक देखील थांबलेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना इकडे प्रवास करायला एक नंबर मज्जा येते खरोखर. बघू शकता रात्रीचा जर असा जर प्रवास असेल तर काय वाटेल, कारण आजूबाजूला इतकी घनदाट झाडे आहे ना, एक नंबर खरोखर. काय वाटतंय बघा मित्रांनो, दिवसा तर एवढं काही खास नाही वाटत, पण रात्रीचं एवढं खतरनाक आहे ना इकडचा प्रवास, एक नंबर खरोखर. बघू शकता तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आंबेनळी घाट हा समाप्त झालेला आहे आणि इथून पुढे आता महाबळेश्वर चालू झालेलं आहे. म्हणजे खालीच चालू झालं असेल महाबळेश्वर, पण महाबळेश्वर इथून पुढे आहे आता, तर बघायला भेटणार आहे. तर जाऊया आता डायरेक्ट महाबळेश्वर बस स्टँडपर्यंत. तर आता जास्त काही बोलत नाही, आता डायरेक्ट भेटूया महाबळेश्वर या ठिकाणी बस स्टँडला.
तर मित्रांनो बघू शकता सुंदर असा महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर बस स्टँड बघायला भेटत असेल. समोरच 2 बस लागलेल्या आहेत आणि महाबळेश्वर बस स्टँड बघायला भेटत असेल तुम्हाला. एक वेगळ्या प्रकारचं आहे. रत्नागिरीपेक्षा महाबळेश्वर बस स्टँड एक वेगळ्या प्रकारचं आहे ते बघायला भेटत असेल तुम्हाला.